ॲसिड हल्ल्यासंदर्भात वेगळ्या कायद्याची आवश्यकता, आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेत आज समान नागरी कायद्यावरून वातावरण तापणार. उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा. परिणय फुके, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांची आज लक्षवेधी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. 5 राज्यातील तिकीट वाटपाबाबत भाजपाची पुन्हा खलबत. ट्रम्प यांची आगपाखड. नाटो मित्र देशांनी मदत न केल्यामुळे झाले संतप्त. अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा. तो कमकुवत होता. बरं झालं त्याने राजीनामा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया. मोजदबा खामेनी रशियात उपचार घेतोय. इराणी राजदूतानं केला खुलासा. एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी. केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली. एसआयआर मोहिमेला भाजपाकडून वेग. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळा. महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा संदर्भ घेतला जाणार. अकोल्यात ठाकरे गटाचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत. अकोल्यात ठाकरे गटाकडे उरले फक्त 2 नगरसेवक. शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी झाला पक्षप्रवेश. भंडारा एमआयडीसी परिसरातल्या सिलेंडर गोदामावर धाड. पुरवठा विभागाच्या कारवाईत 57 सिलेंडर जप्त. पिरामिड गॅस एजन्सीचं गोदाम सील. तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मनसे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका. झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी. नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरातला अटक. बलात्काराच्या गुन्ह्यात क्राईम ब्रांचनं केली अटक. पोलिसांनी काही व्हिडिओ देखील केले जप्त. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. 12 डब्यांच्या लोकल आता 15 डब्यांच्या. 19 मार्च पासून 15 डब्यांच्या लोकल धावणार. नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवड्याभरात येणार. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार. 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. जायकवाडीमधील पाण्याचं बाष्पीभवन वाढलं. धरणाचा साठा सध्या 68%. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस. बीड, सांगली, हिंगोली आणि लातूरमध्ये गारपिटीसह अवकाळी. ज्वारी, कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान.